राम राम मंडळी. 26 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात एक नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील सुतारवाडी गावात महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके अशी बहुचर्चित आणि अत्यंत तगडी लढत रंगणार आहे. अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागलेली ही कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. ही लढत विशेष ठरण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत ही कुस्ती यापूर्वी कधीही मैदानीत झाली नव्हती. पहिल्यांदाच अशी काटा तोडीस तोड आणि निर्णायक लढत महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे ही कुस्ती केवळ एक सामना न राहता महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. मागील 10 ते 15 दिवसांपूर्वी हीच लढत कर्नाटकात झाली होती. मात्र त्या लढती दरम्यान पैलवान दादा शेळके जखमी झाला होता. त्यामुळे ती कुस्ती पूर्ण क्षमतेने पाहायला मिळाली नव्हती. आता सुतारवाडीच्या मैदानात दोन्ही पैलवान संपूर्ण ताकदीनिशी आमने सामने येणार असून ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या लढतीसाठी तब्बल 7 लाख रुपये रोख इनाम ठेवण्यात आले असून त्याचबरोबर मानाचा मर्यादा किताब देण्यात येणार आहे. त्यामुळे या कुस्तीला मान सन्मान आणि प्रतिष्ठेचे वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक मुख्य लढतीच्या व्यतिरिक्त सुतारवाडीच्या मैदानात महाराष्ट्रातील बघण्यासारख्या अव्वल दर्जाच्या आणखी लढती रंगणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रोहन पवार विरुद्ध जमीर मुलानी, सनी केदारी विरुद्ध स्वप्नील शेलार, दिनेश मालपोटे विरुद्ध शिवराज पायगोडे या तगड्या आणि चुरशीच्या लढती कुस्तीप्रेमींना पाहायला मिळणार आहेत. याच दिवशी श्री वाडेश्वर महाराज केसरी कुस्ती स्पर्धा मुळशी तालुका मर्यादित आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुळशी तालुक्यातील विविध वजन गटातील पैलवानांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक तसेच नवोदित पैलवानांना आपली ताकद, जिद्द आणि कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. या संदर्भात बोलताना पैलवान अक्षय नागरे यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत सिकंदर शेख आणि दादा शेळके यांच्यातील कुस्तीचा निकाल लागणारच आहे. समजा कुस्ती निकाली झाली नाही तरी ही कुस्ती पॉइंटच्या आधारे निकाली घोषित करण्यात येणार आहे. येथे कोणतेही हितसंबंध जोपासले जाणार नाहीत. निर्णय पूर्णपणे पारदर्शक आणि निकाली असणार आहे. या निर्णायक आणि ऐतिहासिक लढतीसाठी पैलवान अक्षय नागरे यांनी सुतारवाडी कुस्ती कमिटीला मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही बहुचर्चित कुस्ती सुतारवाडी ग्रामस्थांना जोडता आली आहे. गावाच्या कुस्ती इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. ही तगडी, काटा आणि तोडीसतोड लढत यापूर्वी कधीही कोणत्याही कुस्ती मैदानात पाहायला मिळाली नव्हती. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी ऐतिहासिक कुस्ती जोडण्याचं महान कार्य सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं आहे. मंडळी, या धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज सुतारवाडी गावाकडे लागलं आहे. कुस्तीप्रेमी, पैलवान, वस्ताद आणि क्रीडाप्रेमी वर्गात सुतारवाडीचं नाव अभिमानानं घेतलं जात आहे. या ऐतिहासिक आणि गौरवास्पद कार्यासाठी सुतारवाडी ग्रामस्थ, कुस्ती कमिटी आणि सहकार्य करणारे घटक यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेत सुतारवाडी गावाने आपलं नाव कायमस्वरूपी सुवर्णाक्षरांनी कोरलं आहे असे म्हटल्यास ते अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. एकाच मैदानात ऐतिहासिक अशी मुख्य कुस्ती, तालुका मर्यादित स्पर्धा आणि अव्वल दर्जाच्या महाराष्ट्रातील टॉपच्या लढती पाहण्याची संधी मिळणार असल्याने 26 जानेवारी रोजी सुतारवाडी येथे कुस्तीप्रेमींची अभूतपूर्व गर्दी होणार हे निश्चित आहे. धन्यवाद.